हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्सचे दोन थेरम्स आपण बघितलेले, बरोबर ना? तर आज आपण त्याच्या पुढचा थेरम म्हणजे जो आपण सेकंड थेरम बघितला त्या थेरमचा कॉन्व्हर्स आता आपण बघणार आहोत. तर तुम्हाला आठवतं का? बघा, सेकंड थेरम आपण काय बघितला, तर सेकंड थेरमचं स्टेटमेंट असं होतं, द होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय रिप्रेझेंट्स जॉईंट इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. बरोबर ना? तर बघा, मग आता आपण काय करणार आहोत, होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय, दॅट मीन्स ax² plus 2hxy plus by² is equals to 0 represents a pair of lines passing through the origin if h² minus ab greater than or equals to 0. बरोबर. तर आपल्याला हा जो थर्ड थेरम प्रूव्ह करायचा आहे, तर हा थर्ड थेरम प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला एकूण 3 केसेस बघायचे आहेत. बरोबर. तर त्या कोणत्या कोणत्या केसेस आपल्याला बघायचे ते सगळं डिटेलमध्ये आपण याच्या प्रूफ मध्ये बघूया. तर बघा, याची प्रूफ आता या ठिकाणी मी एक्सप्लेन करतोय. प्रूफ ऑफ दिस थेरम. आता या ठिकाणी गिवन इक्वेशन काय बघा, दिलेलं इक्वेशन यस ax² प्लस 2hxy प्लस by² इज इक्वल्स टू 0. आता हे जे इक्वेशन आहे ते जॉईंट इक्वेशन आहे कोणाचं, दोन लाईन्सचं. पण त्या दोन लाईन्सचं नेचर काय आहे, त्या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून पास होत आहेत. लक्षात घ्या, जे कंबाईन इक्वेशन दिलेलं आहे ते दोन लाईन्स इक्वेशन आहे, हे आपल्याला शोधात करायचं आहे. आणि त्या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून पास होतात हेही आपल्याला शोधात करायचं आहे. तर आपल्याला माहित आहे, जेव्हा एखादी लाईन ओरिजिन मधून पास होत असेल तर त्या लाईनच्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म काय असणार आहे, अब्सेंट असणार आहे. बरोबर. मीन्स देर इज नो कॉन्स्टंट टर्म इफ द लाईन पासिंग थ्रू ओरिजिन. त्या इक्वेशन मध्ये, त्या लाईनच्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म येणार नाही जेव्हा ती लाईन काय होणार आहे, ओरिजिन मधून पास होणार आहे. बरोबर. तर बघा, आता यातली फर्स्ट केस आपण बघूया. सगळ्या केसेस, केस 1. आता यामध्ये जी फर्स्ट केस आहे ती अशी की इफ b इज इक्वल्स टू 0. म्हणजे पहिली केस जी आहे ती काय बघा, जर y² चा कोएफिशियंट 0 असेल तर ते जे इक्वेशन आहे कंबाईन इक्वेशन, ते इक्वेशन दोन लाईन्सचं जॉईंट इक्वेशन आहे का हे तुम्हाला बघायचं आहे. आणि त्या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधूनच पास झाल्या पाहिजेत. बरोबर ना? तर बघा, मग इफ b इज इक्वल्स टू 0 देन काय होतं, या ठिकाणी ax² प्लस 2hxy प्लस 0 इज इक्वल्स टू काय आलं, 0 आलं. म्हणजेच काय येणार बघा, या ठिकाणी ax² प्लस 2hxy इज इक्वल्स टू 0 झालं. बरोबर. आता या ठिकाणी आपण काय करू शकतो बघा, या दोन्ही टर्म्स मध्ये x तुम्हाला कॉमन दिसतोय. सो x टेकिंग कॉमन फ्रॉम दीज टू टर्म्स, सो व्हॉट वी गेट हियर, x टेकिंग कॉमन, व्हॉट रिमेन्स ax प्लस 2hy इज इक्वल्स टू 0 झालं. बरोबर ना? आणि मग याच्यात आपण काय करू शकतोय, दोन टर्मचा प्रोडक्ट 0 आहे. म्हणजेच काय होणार आहे इथं, x इज इक्वल्स टू 0 और ax प्लस 2hy इज इक्वल्स टू 0. आणि बघा, x इज इक्वल्स टू 0 म्हणजेच काय, y ऍक्सिस आहे. आणि ax प्लस 2hy इज इक्वल्स टू 0 म्हणजे या ठिकाणी पण काय आहे, कॉन्स्टंट टर्म अब्सेंट आहे. याचा अर्थ हे कोणत्या लाईनचं इक्वेशन आहे, दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स अ लाईन विच इज पासिंग थ्रू ओरिजिन. बरोबर ना? लक्षात आलं का बघा सर्वांना, x बरोबर 0 हा तर y ऍक्सिस आलेलाच आहे. आणि ax प्लस 2hy बरोबर 0 हे लाईनचं इक्वेशन आहे, अशी लाईन की जी ओरिजिन मधून जाते. म्हणजे जेव्हा b बरोबर 0 झालं तेव्हा दिलेल्या इक्वेशनचं कन्व्हर्जन तुम्ही अशा फॉर्म मध्ये केलात की ज्यांचं सेपरेट इक्वेशन हे लाईन्सचं इक्वेशन येतं, दोन सेपरेट लाईन्सचं इक्वेशन येतं. आणि त्या दोन्ही लाईन्स काय होत आहेत, ओरिजिन मधून पास होत आहेत. हेन्स द रिझल्ट इज अ प्रूफ फॉर फर्स्ट केस, b इज इक्वल्स टू 0. आता बघा, सेकंड केस कडे आपण जाऊया. केस 2. केस 2 मी या ठिकाणी लिहितोय, इफ a 0 आणि b इज इक्वल्स टू 0 असेल. म्हणजे समजा x² चा पण कोएफिशियंट 0 आहे आणि y² चा पण कोएफिशियंट 0 असेल तर ते इक्वेशन जे दिलेलं आहे जॉईंट इक्वेशन, ते दोन लाईन्स इक्वेशन होतं का नाही ते आपल्याला बघायचं आहे. आणि त्या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधूनच जातात की नाही हेही आपल्याला बघायचं आहे. तर बघा, मग इफ a इज इक्वल्स टू 0 b इज इक्वल्स टू 0 काय होणार आहे, दिलेल्या इक्वेशन मध्ये
ए आणि बी च्या जागी मी 0 पुट करतोय म्हणजे काय होणार आहे बघा मग गिवन इक्वेशन बिकम्स 0x² प्लस 2hxy प्लस 0y² इज इक्वल्स टू काय आलं 0 आलं आणि मग 0 इंटू एनिथिंग 0 0 इंटू एनिथिंग 0 आणि 0 प्लस 0 0च होणार आहे म्हणजे राहिलं काय बघा 2hxy इज इक्वल्स टू 0 आणि हा 2h नॉन झिरो कॉन्स्टंट आहे लक्षात घ्या त्यामुळं 2h ने डिवाइड केलं दोन्ही बाजूला xy बरोबर काय आलं 0 मिळालेलं आहे आता xy बरोबर 0 याचा अर्थ काय x बरोबर 0 और y इज इक्वल्स टू 0 बरोबर आता मला सांगा x इज इक्वल्स टू 0 म्हणजेच काय x इज इक्वल्स टू 0 इज इक्वेशन ऑफ y ऍक्सिस आणि y इज इक्वल्स टू 0 इज इक्वेशन ऑफ x ऍक्सिस बरोबर मग इथं काय झालं बघा x बरोबर 0 y बरोबर 0 म्हणजे हे काय दीज आर द कोऑर्डिनेट ऍक्सिस बरोबर हे कोऑर्डिनेट ऍक्सिस आहेत x ऍक्सिस आणि y ऍक्सिस आणि ते दोन्ही ऍक्सिस आपल्याला माहित आहे कसे जात ओरिजिन मधूनच पास होणार आहे बरोबर म्हणजे जेव्हा a आणि b दोन्ही 0 असतील तेव्हा सुद्धा दिलेलं जे इक्वेशन आहे ते काय रिप्रेझेंट करतं इट रिप्रेझेंट्स इक्वेशन ऑफ अ लाईन्स विच पासिंग थ्रू ओरिजिन बरोबर ना आणि आता मग थर्ड आणि महत्वाची केस आहे केस 3 बघा केस 3 काय आहे इफ b नॉट इक्वल्स टू 0 म्हणजे y² चा कोइफिशियंट जर समजा नॉट इक्वल्स टू 0 असेल तर काय होणार आहे तरी सुद्धा हे जे इक्वेशन दिलेलं आहे जनरल फॉर्म मधलं ते दोन लाईन्सचं सेपरेट इक्वेशन ज्या दोन्ही लाईन्स ओरिजिन मधून जातात हे आपल्याला आता या ठिकाणी सिद्ध करायचं आहे लक्षात घ्या एखादी लाईन ओरिजिन मधून जाते किंवा नाही हे आपण कशावरून ठरवतोय इफ दॅट इक्वेशन कंटेन्स अ कॉन्स्टंट टर्म देन दॅट लाईन नॉट पासिंग थ्रू ओरिजिन अँड इफ द इक्वेशन नॉट कंटेन्स एनी कॉन्स्टंट टर्म देन दॅट इक्वेशन पासिंग थ्रू द ओरिजिन लक्षात घ्या मग तिथं इफ बी नॉट इक्वल्स टू 0 असेल तर मी काय करतो बघा आता डिव्हाइड म्हणजे दिलेलं इक्वेशन अगोदर लिहितो ax² प्लस 2hxy प्लस by² बरोबर काय आलं 0 आलं आता या ठिकाणी b ची व्हॅल्यू नॉट इक्वल्स टू 0 आहे त्यामुळे काय करूया डिवाइड बोथ साइड बाय b ना आपण काय करूया दोन्ही साइडला डिवाइड करूया आता बघा जर b न दोन्ही बाजूला डिवाइड केलं तर काय काय होणार आहे बघा या ठिकाणी a बाय b x² प्लस 2h बाय b xy आणि प्लस काय असेल बघा y² इज इक्वल्स टू 0 आता या ठिकाणी काय होतं बघा मी इकडं y च्या या दोन टर्म्स LHS ला ठेवणार आहे आणि a बाय b x² राईट साइडला ट्रान्सफर करतोय म्हणजे काय होतं बघा आता बघा y² प्लस 2h अपॉन b xy इज इक्वल्स टू मायनस a बाय b इंटू x². आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे इन द फॉर्म ऑफ y सपोज. आपण सपोज करूया की हे क्वाड्रेटिक इक्वेशन y च्या फॉर्म मध्ये आहे, ज्या ठिकाणी आपण x ला फक्त सोल्युशन फाइंड आउट करेपर्यंत कॉन्स्टंट आपण ट्रीट करूया, बरोबर. म्हणून या ठिकाणी राईट साइडला कॉन्स्टंट टर्म घेतली. आता तुम्हाला आठवते का बघा 10th मध्ये तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायची कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड बघितलेलं आहे, बरोबर ना, ज्यामध्ये तुम्ही काय करता थर्ड टर्म ऍडजस्ट करता. आणि ती थर्ड टर्म कशी ऍडजस्ट करता 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, आणि येणारी जी टर्म असेल ती तुम्ही काय करताय दोन्ही साइडला ऍड करताय, बरोबर. आता या ठिकाणी थर्ड टर्म काय येणार आहे बघा, थर्ड टर्म इज इक्वल्स टू 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ y, म्हणजेच कोएफिशियंट ऑफ y काय आहे बघा 2h बाय b इंटू x, आणि या कम्प्लीट ब्रॅकेटचा स्क्वेअर तुम्हाला करायचा आहे. या ठिकाणी काय होतं 2 ला 2 कॅन्सल झाला, मग राहिलं काय बघा व्हॉट रिमेन्स hx बाय b चा स्क्वेअर, म्हणजेच आलं काय बघा h²x² डिवाइड बाय b². आणि लक्षात घ्या मग हीच टर्म आपल्याला दोन्ही बाजूला काय करायचं आहे ऍड करायची आहे. मग दिलेलं इक्वेशन काय होतं बघा, यस इथं दिलेलं इक्वेशन काय होणार आहे बघा, लिहितो या ठिकाणी y² प्लस 2h बाय b xy, आणि प्लस किती येतं बघा h²x² डिवाइड बाय b² इज इक्वल्स टू या ठिकाणी येणार आहे h²x² डिवाइड बाय b² मायनस ax² डिवाइड बाय काय बघा b.
लक्षात आलं का बघा सर्वांना? आणि मग याच्या पुढे आता काय करूया बघा, जर आपण LHS ला बघितलं लेफ्ट हँड साइडला तर काय होतं बघा, या ठिकाणी फर्स्ट टर्म y चा स्क्वेअर आहे, मिडल टर्मचं साइन प्लस आहे आणि थर्ड टर्म hx बाय b ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. म्हणून मग LHS जे आहे ते कोणत्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन होणार आहे बघा, दॅट इज द एक्सपान्शन ऑफ y प्लस hx डिवाइड बाय b ब्रॅकेटचा स्क्वेअर. लक्षात आलं का बघा, म्हणजे y प्लस hx बाय b ब्रॅकेटचा स्क्वेअर याचं जर एक्सपान्शन आपण केलं तर काय मिळणार आहे, y स्क्वेअर प्लस 2hxy अपॉन b प्लस h स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर. बरोबर. आणि आता राईट साइडला थोडीशी ऍडजस्टमेंट आपल्याला करायची आहे. बघा या ठिकाणी h स्क्वेअर x स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर आहे आणि a x स्क्वेअर अपॉन b आहे. मी इथं काय करतोय, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला b न काय करतोय, मल्टिप्लाय करतोय. आणि बघा मग डिनॉमिनेटर b इंटू b स्क्वेअर झालेला आहे. मग न्यूमरेटरचं सरळ सबस्ट्रॅक्शन करूया. काय येतं बघा, h स्क्वेअर x स्क्वेअर मायनस ab इंटू x स्क्वेअर आणि डिवाइड बाय किती आहे बघा, b स्क्वेअर. लक्षात आलं का बघा सर्वांना? काय केलं या ठिकाणी, या सेकंड टर्मला b न मल्टिप्लाय केलं आणि b न डिवाइड केलेलं आहे. बरोबर ना, सर्वांना लक्षात आलं का बघा? आणि मग आता याच्या पुढं काय करूया बघा, y प्लस hx डिवाइड बाय b ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता इथं आपण काय करू शकतो, h स्क्वेअर मायनस ab अपॉन b स्क्वेअर आणि ब्रॅकेटच्या बाहेर मी काय लिहितो, x स्क्वेअर. बरोबर. आणि मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेऊया. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, दोन्ही बाजूचं जर आपण स्क्वेअर रूट घेतलं तर काय येतं बघा, मग या ठिकाणी y प्लस hx डिवाइड बाय b इज इक्वल्स टू यस प्लस मायनस सांगा रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b इंटू x. लक्षात आलं का बघा सर्वांना? काय केलं, y प्लस hx बाय b चा स्क्वेअर आहे, त्याचं जर मी स्क्वेअर रूट घेतलं तर स्क्वेअर गेट कॅन्सल आणि राईट साइडला h स्क्वेअर मायनस ab अपॉन b स्क्वेअर इंटू x स्क्वेअर आहे. आता या ठिकाणी x स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर दिस आर द कम्प्लिटिंग स्क्वेअर, म्हणजे इथे हे काय कम्प्लीट स्क्वेअर आहे, x चा स्क्वेअर आणि b चा स्क्वेअर आहे. त्यामुळे त्यांचं जर मी स्क्वेअर रूट घेतलं तर x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट x येणार आहे आणि b स्क्वेअरचं स्क्वेअर रूट b येणार आहे. बरोबर. आणि h स्क्वेअर मायनस ab चं स्क्वेअर रूट काय आलं, स्क्वेअर रूट h स्क्वेअर मायनस ab. आणि मग सरळ आता या ठिकाणी काय करतो बघा, मग y इज इक्वल्स टू मायनस hx बाय b मी राईट साइडला ट्रान्सफर करतोय. मग काय येतं बघा, प्लस बिकम्स मायनस मायनस hx बाय b प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये h स्क्वेअर मायनस ab अपॉन b इंटू x. आणि या ठिकाणी बघा या दोन्ही टर्म्स मध्ये डिनॉमिनेटर सेम आहे आणि न्यूमरेटर मध्ये x कॉमन आहे. मग मी काय करतो बघा, x कॉमन घेतो म्हणजे मायनस h प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ab अपॉन काय बघा b इंटू काय x. लक्षात आलं का बघा? म्हणजे y बरोबर काय आलं, मायनस h प्लस मायनस स्क्वेअर रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b इंटू x. लक्षात आलं का बघा सर? मग y इज इक्वल टू काय होतं बघा, हे प्लस मायनस आहे म्हणजे मी असं लिहितो मायनस h प्लस रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b इंटू काय x. लक्षात घ्या, हे एक इक्वेशन झालं. अँड y इज इक्वल टू सेकंड इक्वेशन काय असेल बघा, मायनस h मायनस रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b इंटू काय x. आता बघा या ठिकाणी a b h हे काय आहे, दीज आर द कॉन्स्टंट्स. त्यामुळे त्यांची ऍडिशन केलात, त्यांचं मल्टिप्लिकेशन केलात, त्यांचं सबस्ट्रॅक्शन केलात तर येणारा नंबर हा परत काय आहे, कॉन्स्टंटच आहे. त्यामुळे जर तुम्ही इथं बघितलात y इज इक्वल टू हा काय आहे, mx. म्हणजे ही सुद्धा लाईन काय झालेली आहे, लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. आणि इथं y इज इक्वल टू सुद्धा काय mxच आहे, म्हणजे ही सुद्धा लाईन काय आहे, पासिंग थ्रू ओरिजिन आहे. लक्षात घ्या. म्हणून मग इथं हे इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये आले, y इज इक्वल टू m1x अँड y इज इक्वल टू m2x, वेअर m1 काय झाला बघा, मायनस h प्लस रूट h स्क्वेअर मायनस ab अपॉन b आणि m2 काय आहे बघा,
मायनस एच मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. लक्षात आलं का बघा. दीज आर द स्लोप्स ऑफ दॅट टू लाईन्स which passing through the origin and whose joint equation is given by homogeneous equation of degree 2 in x and y. That means ax square plus 2hxy plus by square is equals to 0. तर लक्षात घ्या हे सुद्धा इक्वेशन काय आलं y is equals to constant into x च्या फॉर्म मध्ये म्हणजे पासिंग थ्रू द ओरिजिन आहे. y is equals to constant into x म्हणजे हे सुद्धा काय पासिंग थ्रू ओरिजिन आहे. मग यावरून बघा हा थेरम सर्वांना व्यवस्थित लक्षात आलं का बघा. काय थेरम आहे होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय ax square plus 2hxy plus by square is equals to 0 represents a pair of lines passing through the origin if h square minus ab greater than or equals to 0. बरोबर. तर मग हे इक्वेशन अगोदर आपण लिहिलेलं आहे. पहिली केस आपण बघितली b is equals to 0. त्याच्यानंतर सिम्प्लिफाय केलं दोन तुम्हाला इक्वेशन्स मिळाल्या दोन लाईन्सची आणि त्या दोन्ही लाईन्स काय ओरिजिन मधून पास होत आहेत. आपण केस 2 बघितलं ए पण 0 असेल बी पण 0 असेल तर तुम्हाला इक्वेशन एक्स वाय बरोबर 0 च्या फॉर्म मध्ये मिळालं आणि हे सुद्धा काय आहे दोन लाईन्सचं म्हणजे कोऑर्डिनेट ऍक्सिसचं काय कंबाईन इक्वेशन एक्स वाय इज इक्वल्स टू 0. बरोबर ना. आणि त्याच्यानंतर महत्वाची केस आहे केस 3 जेव्हा बी नॉट इक्वल्स टू 0. लक्षात घ्या इथं कॅल्क्युलेशन जे केलेलं आहे ते सर्वांना लक्षात यायला पाहिजे. खूप सोपं कॅल्क्युलेशन आहे. इथं आपण काय करतोय बी नॉट इक्वल्स टू 0 आहे म्हणून आपण काय केलं डिवाइड बोथ साइड बाय बी. इक्वेशनच्या दोन्ही बाजूला बी न आपण डिवाइड केलं. तुम्ही जर टेक्स्टबुक मध्ये बघितला तर तिथं थोडंसं तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. पण इथं तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा यूज करून इक्वेशन्स मिळणार आहेत. तर मग बी न डिवाइड केलं नंतर एक्स स्क्वेअर ची टर्म आपण राईट साइडला ट्रान्सफर केली आणि नंतर काय केलेलं आहे थर्ड टर्म इथे आपण ऍडजस्ट केलेली आहे. बरोबर ना. आणि ही जी थर्ड टर्म आहे काय थर्ड टर्म हाफ इंटू कोइफिशियंट ऑफ एक्स इथं आपण वाय घेतलेला आहे कोइफिशियंट ऑफ वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ते किती येतं एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर. बरोबर ना. आणि मग ती जी टर्म आहे ती आपण दोन्ही बाजूला ऍड केली आणि त्याच्यानंतर इथं ए एक्स स्क्वेअर अपॉन बी आहे त्याला मी बी न मल्टिप्लाय डिवाइड केलं. त्यावरून बघा डिनॉमिनेटर सेम झाला. डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर तुम्हाला ही स्टेप या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे बघा हे जर लक्षात आलं नसेल तर याच्या अगोदरची स्टेप मी तर लिहितो वाय प्लस एच एक्स बाय बी ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू असं आहे ते एच स्क्वेअर एक्स स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस ए बी एक्स स्क्वेअर अपॉन काय आहे बी स्क्वेअर. बी न मल्टिप्लाय डिवाइड केलं ना ए एक्स स्क्वेअर अपॉन बी होतं तिथं बी न मल्टिप्लाय डिवाइड केलं का कारण डिनॉमिनेटर सेम होईल ना. आणि डिनॉमिनेटर सेम झाल्यानंतर न्यूमरेटरचं डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन केलं आणि पुढे मग सिम्प्लिफाय केलं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड वी गेट रिक्वायर्ड इक्वेशन्स ऑफ लाईन्स विच पासिंग थ्रू द ओरिजिन. लक्षात घ्या ही जी दोन इक्वेशन्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत कारण इथं हा जो एक्सचा कोइफिशियंट आहे तो काय स्लोप ऑफ फर्स्ट लाईन आणि इथं जो एक्सचा कोइफिशियंट आहे दॅट इज अ स्लोप ऑफ सेकंड लाईन आणि त्या दोन्ही लाईन्स कशा आहेत ओरिजिन मधून पास होत आहेत. आता मग या M1 आणि M2 चा यूज आपल्याला करायचा आहे आणि त्यांचा यूज करून आपल्याला इंटर रिलेशन म्हणजे M1 प्लस M2 एच ए बी च्या फॉर्म मध्ये काढायचं आहे. M1 इंटू M2 तेही आपल्याला ए बी आणि एच च्या फॉर्म मध्ये काढायचं आहे. बरोबर. तर सर्वांना हा थेरम लक्षात आला का बघा. हे सुद्धा काय लाईन्स पासिंग थ्रू ओरिजिन आहे आणि इथं हा थेरम आपला प्रूव्ह झालेला आहे. सर्वांना लक्षात आला. आता थेरम या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. बरोबर ना. तर थेरम मध्ये आपल्या असं लक्षात आलं त्या ज्या दोन लाईन्स आहेत त्या लाईन्सचं इक्वेशन कोणत्या फॉर्म मध्ये आलं y इज इक्वल्स टू mx च्या फॉर्म मध्ये y इज इक्वल्स टू mx च्या फॉर्म मध्ये आलेलं आहे. बरोबर. आता मी इथं काय करतोय बघा समजा हे जे इक्वेशन आहे ते y इज इक्वल्स टू m1x असं म्हणतो मी वेर m1 इज इक्वल्स टू काय बघा m1 मायनस एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी आहे. लक्षात घ्या. आणि जे दुसरे इक्वेशन आहे त्याला मी म्हणतो y इज इक्वल्स टू काय आहे m2x वेर m2 इज इक्वल्स टू काय बघा मायनस एच मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी. लक्षात घ्या. वेर दिस m1 and m2 these are what slopes of that corresponding lines which passing through origin. बरोबर. आता हे खूप महत्वाचा पॉइंट आहे.
तुम्हाला M1 आणि M2 मिळालं, मग जर त्या दोन लाईन्स ओरिजिन मधून पास होत असतील तर त्या लाईन्सचे जर तुम्हाला स्लोप काढायचे असतील तर तुम्ही डायरेक्टच M1 बरोबर मायनस एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी हा फॉर्म्युला यूज करा. या ठिकाणी ए बी आणि एच च्या व्हॅल्यूज ठेवा, तुम्हाला स्लोप ऑफ फर्स्ट लाईन मिळेल. आणि त्याच्यानंतर ए बी एच च्या व्हॅल्यूज ठेवा, तुम्हाला स्लोप ऑफ सेकंड लाईन मिळेल. डायरेक्टली तुम्ही स्लोप्स ऑफ दॅट करस्पॉन्डिंग लाईन्स फाइंड आउट करू शकताय जर त्या लाईन्स ओरिजिन मधून पास होत असतील तर. बरोबर ना. आता बघा मग इथं मी काय करतोय, लेट M1 प्लस M2. आता M1 प्लस M2 त्या दोन्ही स्लोपची जर समजा मी सम घेतली तर काय होणार आहे बघा, मायनस एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय बी आणि प्लस किती येतं बघा, मायनस एच मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय काय आहे, पी आहे. आता या ठिकाणी या तुम्हाला दोघांची ऍडिशन करायची आहे आणि ही ऍडिशन मध्ये बघा दोन्हीचा पण डिनॉमिनेटर सेम आहे, म्हणजे आपण न्यूमरेटरची डायरेक्ट ऍडिशन करू शकतोय. सो डू दॅट. डायरेक्ट ऍडिशन करूया. बी वन बाय बी कॉमन घेतो. काय येतं बघा, मायनस एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी प्लस या ठिकाणी मायनस एच हा मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी. लक्षात आलं का बघा. आणि या ठिकाणी होतं काय, प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी हा मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी गेट कॅन्सल. अँड व्हॉट रिमेन्स नाव, मायनस एच दॅट इज मायनस 2h म्हणजे 1 बाय बी. इथं राहिलं मायनस एच. सो दॅरफोर M1 प्लस M2 इज इक्वल्स टू काय रिलेशन मिळालं बघा आपल्याला, मायनस 2h अपॉन बी. लक्षात घ्या, हे खूप महत्वाचं रिलेशन आहे. आपण एक्सरसाइज मधले एक्झाम्पल्स जे आहेत त्यामध्ये या ऍडिशनचा आणि यांच्या प्रोडक्टचं रिझल्टचा आपण यूज करणार आहोत. तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा या आयडेंटिटीज वरती म्हणजे ह्या रिलेशन्स वरती तुम्हाला एक्झाम्पल्स विचारले जातात. त्यामुळं हे कन्सेप्ट व्यवस्थित समजावून घ्या. जर त्या दोन लाईन्स ओरिजिन मधून पास होत असतील म्हणजे त्या दोन लाईन्सचं जॉईंट इक्वेशन काय असलं पाहिजे, दॅट इज अ होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय. देन स्लोप्स म्हणजे त्या दोन्हीच्या लाईन्सची स्लोपची सम ऑफ द स्लोप्स ऑफ दॅट टू लाईन्स इज इक्वल्स टू मायनस 2h अपॉन बी मिळालेला आहे. हे खूप महत्वाचं रिलेशन आहे, तुम्ही लक्षात ठेवा. आणि आता त्याच्यानंतर त्या दोन लाईन्सचं समजा मी काय करतो, त्या स्लोपचा प्रोडक्ट मला फाइंड आउट करायचा आहे. आता लेट M1 इंटू M2 बघूया. त्या दोन्ही स्लोपचा प्रोडक्ट या ठिकाणी आपण करूया. बघा काय येतं प्रोडक्ट, येस मायनस एच प्लस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन बी आहे इंटू बघा पुढं मायनस एच मायनस रूट एच स्क्वेअर मायनस ए बी अपॉन काय आहे, बीच आहे. आता या ठिकाणी तुम्हाला प्रोडक्ट करायचं आहे. तर आपल्याला माहित आहे ना, दोन ब्रॅकेट म्हणजे दोन समजा रेशोज आहेत, त्यांचा प्रोडक्ट करताना आपण काय करतोय, सरळ न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करतोय. तर मग तेच मल्टिप्लिकेशन या ठिकाणी करूया. बघा बी इंटू बी 1 बाय बी स्क्वेअर या ठिकाणी लिहितोय. आणि आता इथं जर बघितलात व्यवस्थित तर तुमच्या लक्षात येईल मायनस एच प्लस रूट आहे, मायनस एच मायनस रूट आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला कुठला यूज करायचा आहे, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. त्याचं एक्सपान्शन काय येतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणजे कोणता फॉर्म्युला बघा, मी तो फॉर्म्युला लिहितोय ए प्लस बी इंटू ए मायनस बी इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. तर मग त्याचा यूज करूया. बघा काय होतं, हा ए प्लस बी ए मायनस बी आहे. म्हणजे काय येतं, ए चा स्क्वेअर मायनस बी चा स्क्वेअर एच स्क्वेअर मायनस ए बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर ना. आणि मग मला सांगा आता इथं काय होतं, 1 बाय बी स्क्वेअर मायनस एच चा स्क्वेअर, एच स्क्वेअर आला आणि पुढे मायनस स्क्वेअर रूटचा जर स्क्वेअर केला तर काय होतं बघा, स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, एच स्क्वेअर मायनस ए बी. आणि पुढे मग या मायनसने आतमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजेच 1 बाय बी स्क्वेअर एच स्क्वेअर मायनस एच स्क्वेअर प्लस ए बी, एच स्क्वेअर गेट कॅन्सल. न व्हॉट रिमेन्स काय राहतं बघा, M1 इंटू M2
इज इक्वल्स टू यस ए बी डिवाइड बाय बी स्क्वेअर, आणि या ठिकाणी बी ला बी सुद्धा काय झाला, कॅन्सल झाला. मग राहिलं काय, ए डिवाइड बाय बी. म्हणजे त्या दोन्ही लाईन्सच्या स्लोपचा प्रोडक्ट जर तुम्ही केला तर तो प्रोडक्ट किती येतो, ए बाय बी इतका येतो. लक्षात घ्या. तर हे जे रिलेशन आहे ना, म्हणजे पहिलं रिलेशन आपण काय बघितलं, सम ऑफ द स्लोप्स इज इक्वल्स टू -2h अपॉन बी, अँड सेकंड रिलेशन प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स इज इक्वल्स टू ए बाय बी. तर ही दोन रिलेशन अतिशय महत्वाची आहेत आणि याचा यूज करून आपल्याला अँगल बिटवीन टू लाईन्सचा जो थेरम आहे tan थीटा इज इक्वल्स टू मॉड्युलस मध्ये 2√h² मायनस ए बी अपॉन ए प्लस बी, त्याचा या दोन रिझल्टचा फार यूज आहे. लक्षात घ्या. तर हे रिलेशन सम ऑफ द स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स सर्वांना लक्षात आलं आणि याच्या अगोदरचा थेरम पण तुमच्या लक्षात आला असेल. तर लक्षात घ्या, आता हे रिझल्ट आणि हा थेरम या सगळ्यांचा यूज करून आपण आता एक्सरसाइज 4.1 मधला पुढचे क्वेश्चन जे आहेत, सेकंड थर्ड फोर्थ जे क्वेश्चन्स असतील ते क्वेश्चन्स आता आपण नेक्स्ट लेक्चरला सॉल्व्ह करूया. तर बघा, थेरम्स व्यवस्थित बघा, झालेले 3 थेरम्स व्यवस्थित बघा. त्यातला जो थर्ड थेरम जो आपण आज बघितला तो अतिशय महत्वाचा थेरम आहे आणि तो बोर्ड्सला 3 मार्कासाठी विचारलेला थेरम आहे. लक्षात घ्या. त्यामुळे तो थेरम व्यवस्थित बघा आणि त्याच्यानंतर सम ऑफ द स्लोप्स आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप्स हे रिलेशन म्हणजे m1 प्लस m2 मायनस 2h बाय बी आणि m1 इंटू m2 a बाय बी हे रिलेशन पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण एक्सरसाइज मधले पुढचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करूया.